हॅलो सगळ्यांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. रोज सकाळी उठल्यावरती हा प्रश्न पडतोच की ऑफिसच्या टिफिनला काय द्यावं, स्कूलच्या टिफिनला काय द्यावं. मलाही हा प्रश्न पडतो. त्यामुळे मी रात्री झोपण्यापूर्वी इथे छोले भिजत घातले होते. सकाळी उठल्यावरती छोले छान भिजले. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि हळद घालून घेतली आहे मी आणि कुकरमध्ये टाकून गॅसवरती ठेवून दिलेला आहे कुकर. पीठ मी इथे पहिलेच मळून ठेवलं होतं, लगेच पोळ्याही बनवून घेते. तुम्ही छोल्याच्या भाजीसोबत भटुरे पण बनवू शकतात. पण मला टिफिन सकाळी बनवायचा होता, त्याच्यामुळे मी नाही बनवल्या, पोळ्या बनवल्या मी इथे. मधल्या वेळेमध्ये मी इथे गरम पाणीही बनवून घेतलं माझ्यासाठी. कुकरलाही शिट्टी आलेली आहे, छोले शिजलेत. भाजीची तयारी करून घेऊयात. आपण इथे कांद्याची आणि टोमॅटोची प्युरी नाही बनवणार आहोत, त्यामुळे कांदा इथे एकदम बारीक कट करून घ्या. मग इथे मी चहाही बनवून घेतला आहे माझ्यासाठी. छोलेही शिजून झाले तिथे. छोले मी अगदी एकदम प्लेन शिजवले. त्याच्यामध्ये मी बटाटा वगैरे काहीही घातलेलं नाही. अगदी सोपी पद्धतीने भाजी बनवलेली आहे. कोणीही बनवू शकतं. छोले गरम असतानाच मी थोडेसे मॅश करून घेतले होते. गरम असताना तुम्ही थोडेसे मॅश करून घ्या, लवकर मॅश होतात. आणि भाजीलाही थोडंसं अशी ग्रेव्ही टाईप होती. मी गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 चमचे ऑइल आणि जिरे घालून घेतले. बारीक कट केलेला कांदाही घालून घेतला आहे. ते छान परतून घेतलं आहे. कांदा छान गुलाबी झाला आहे. त्याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची घातली आहे. सगळे मसाले मी एका छोट्या वाटीमध्ये काढून घेतले होते. त्याच्यामध्ये छोले मसालाही आहे, छोले मसाला पण आहे. मी अद्रक लसणाची पेस्ट इथे विसरली घालायला, तुम्ही नक्की घाला. आणि मी इथे टोमॅटो केचप घातलेला आहे, 1 मोठा चमचा. तुम्हीही नक्की टाका. याने भाजीची ग्रेव्ही खूप छान होते, एकदम घट्टसर भाजी होते. हे छान तेलामध्ये परतल्यावरती छोले शिजताना जे पाणी असतं तेच मी इथे गरम पाणी घालून घेतलेलं आहे. शक्यतो गरम पाणीच घाला. गरम पाण्याने मसाल्याला छान तरी येते. बघू शकता किती छान ग्रेव्ही तयार झाली आहे. 5 मिनिटाची शिजू दिली. छान तेल सुटेपर्यंत परतून घेतली. बघू शकता तुम्ही किती छान भाजी आणि अगदी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. आता स्वयंपाक तर झाला. भांडे कितीही वेळ आपण बेसिंगमध्ये ठेवले तरी ते आपल्यालाच घासायचे आहेत. त्याच्यामुळे मी भांडे जास्त वेळ बेसिंगमध्ये ठेवत नाहीत, नाहीतर मग कॉकरोच वगैरे लागतात. लगेच भांडे घासून घेतले मी इथे. आणि आज माझा उपवास आहे, त्यामुळे मी साबुदाणा भिजत घातलेले आहेत. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा.